नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मेथीचे दाणे याचे आयुर्वेदिक फायदे आणि जवळजवळ 50च्या वर तुमचे आजार जे आहेत ते सहज याने बरे होतात. तर मेथीचे दाणे सर्वांच्या परिचयाचे आहेत. लोणच्यामध्ये आपण ते वापरत असतो, त्यामुळे लोणच्याची आणि अन्नाची जी चव आहे ती वाढते. याची चवच फक्त वाढवत नाही तर याचे आयुर्वेदिक पण खूप महत्त्वाचे फायदे आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, कॅरोटीन, थायमिन, रायबोफ्लाविन, नियासिन आणि आयर्न असतं आणि त्याच पद्धतीनं याच्यामध्ये प्रथिन आहेत, कार्बोदक आहेत. अतिशय महत्त्वाचा घटक आहे हा आपल्या अन्नामधला. आणि याचा एक नंबरचा फायदा जो आहे तो या आपल्या शरीरामधलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते कोलेस्ट्रॉल पूर्णपणे नियंत्रित करण्याचं काम करतं हे मेथीचे दाणे. त्यासाठी मेथीच्या दाण्याची पावडर बनवून घ्यायची आहे. सकाळी 1 चम्मच पावडर कोमट पाण्यामध्ये जर घेतली आपण सलग 11 दिवस तर तुमच्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जे आहे ते पूर्णपणे कमी होऊन जातं. चा 2 नंबरचा फायदा सगळ्यात महत्त्वाचा असा आहे का डायबिटीस नियंत्रणात करण्याचं काम म्हणजे तुमचा मधुमेह नियंत्रित करण्याचं काम हे करतं. लघवीमधले साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं मेथीचे दाणे. त्यासाठी मेथीच्या दाण्याची पावडर बनवायची आहे आणि सकाळी कोमट पाण्यामध्येच 11 दिवस घेतली तर तुमच्या डायबिटीज जो आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो. इन्सुलिन नियमित करण्याचं काम हे करतं. फक्त मेथीचे दाणे गरम प्रवृत्तीचे असतात, त्यासाठी मेथीच्या दाण्याची पावडर 1 चम्मच आणि त्यामध्ये थोडीशी बडीशोप टाकून आपल्याला हा उपाय करायचा आहे. 3 नंबरचा याचा सर्वात महत्त्वाचा फायदा असा आहे का ब्रेस्ट वाढीसाठी खूप महत्त्वाचा याचा फायदा होतो. काही माता भगिनींना आपल्या स्तनांची किंवा ब्रेस्टची वाढ झालेली नसते आणि बऱ्याच त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं. तर या ब्रेस्टच्या वाढीसाठी या मेथीच्या दाण्याचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो. या मेथीच्या दाण्याचं चूर्ण बनवून घ्यायचं आहे. रोज सकाळी उपाशी पोटी किंवा कोमट पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये घेतलं तरी चालतं. तुम्ही साध्या पाण्यामध्ये घ्या किंवा दुधामध्ये घ्या. जर घेतलं तर तुम्हाला याचा खूप महत्त्वाचा फायदा होतो. सलग 21 दिवस तुम्ही हा घ्यायचा आहे. त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये पेस्ट तयार करून त्याची मालिशसुद्धा करायची आहे. यामुळे तुम्हाला खूप महत्त्वाचा फायदा होईल. चौथा आणि अतिशय महत्त्वाचा याचा फायदा असा आहे का हे पचन समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचं काम करतं. आतड्यातील अल्सर हा घालवण्याचं काम करतं. मेटाबॉलिझमचा रेट मेथीचे दाणे सुधारतात आणि त्यामुळे आपल्याला भूक न लागणे, वेळेवर जेवण करण्याची इच्छा न होणे या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. पाचवा याचा महत्त्वाचा फायदा असा आहे का गुडघेदुखीसाठी खूप फायदा होतो याचा. पावडर याची जर सकाळी तुम्ही कोमट पाण्यामध्ये जर घेतली तर तुमची गुडघेदुखीची जी समस्या आहे ती पण कमी होऊन जाते. 11 दिवस सलग हा उपाय करायचा आहे. त्याच पद्धतीनं पुरुषांमध्ये लैंगिक समस्या ज्या असतात, जे वीर्य कमी असेल, वीर्य पातळ असेल, स्पर्म काउंट कमी असेल किंवा स्वप्नदोष असेल, या समस्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातात. कारण हे टेस्टोस्टेरॉनचं जे प्रमाण आहे शरीरामधलं ते योग्य करण्याचं काम करतं. यासाठी तुम्हाला अर्धा चम्मच मेथी पावडर आणि अर्धा चम्मच धनिया पावडर म्हणजे धने जे आहेत आपले त्याचे अर्धा चम्मच पावडर आपल्याला घ्यायचे आहे आणि दुधामधून हे घ्यायचं आहे. हा सलग 11 दिवस तुम्ही उपाय करा. तुमच्या ज्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील. त्याच पद्धतीने ॲनिमियाची समस्या जी आहे म्हणजे रक्त कमीची जी समस्या आहे ती पण या मेथीच्या दाण्याने पूर्णपणे निघून जाते. त्यासाठी मेथीच्या दाण्याचा चहा करायचा आहे, कारण मेथीमध्ये लोह जास्त प्रमाणात असतं. मेथीच्या दाण्याचा चहा करायचा आहे सकाळी आणि त्या चहासाठी गूळ वापरायचा आहे. गुळामध्ये सुद्धा लोह जास्त असतं आणि या दोन्हीचा चहा जर तुम्ही सलग 11 दिवस जर पिले तर तुमचा एचबी जो आहे तो चांगल्या पद्धतीनं होतो आणि ॲनिमियाची समस्या पूर्णपणे निघून जाते. आणि पुढचा महत्त्वाचा फायदा असा आहे की मुख दुर्गंधी आणि देह दुर्गंधी पूर्णपणे घालवण्याचं काम हे मेथीचे दाणे करतात. आता काही जणांच्या तोंडाचा पण वास येतो, काही जणांच्या अंगाचा वास येतो. याला कारण असं असतं की नाकामध्ये, तोंडामध्ये, आतडीमध्ये, मूत्रमार्गामध्ये किंवा रक्तामध्ये आणि काही वेळेस योनी मार्गामध्ये सुद्धा टाकाऊ पदार्थ साठून राहतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला वास येतो. तर हा वास घालवण्यासाठी या मेथीच्या दाण्याचा चहा रोज तुम्ही 21 दिवस जर घेतला तर तुमच्या शरीराचा पूर्णपणे दुर्गंधी निघून जाते. आणि याचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा फायदा असा आहे का काही माता भगिनींना श्वेतपदर किंवा अंगावरचं पांढरं पाणी देण्याची समस्या असते. त्यासाठी या मेथीचा दाण्याचा काढा बनवायचा आहे. 1 लिटर पाण्यामध्ये 2-3 चमचे मेथी टाकून त्याचा काढा बनवायचा आहे आणि त्याने योनी मार्ग जर धुतला तर सलग 4-5 दिवस जर तुम्ही हा उपाय केला तर
श्वेत पदरची जी समस्या आहे ती पूर्णपणे निघून जाते। त्याच पद्धतीनं स्तनपान करणाऱ्या मातांना याचा खूप महत्त्वाचा फायदा होतो। याने दूध वाढतं आणि त्याचबरोबर दुधाचं आरोग्य सुद्धा वाढतं, बाळाला सुद्धा याचा खूप फायदा होतो। त्याच पद्धतीनं केस गळतीची जी समस्या आहे ती सुद्धा या मेथीच्या दाण्याने पूर्णपणे निघून जाते। मेथीचे दाणे भिजवायचे आहेत, संध्याकाळी भिजवायला टाकायचे, सकाळी वाटून घ्यायचे, केसामध्ये लावायचे आणि आंघोळीच्या आधी 1 तास लावायचे आणि त्यानंतर 1 तासाने आंघोळ करायची। तुमचे केस काळे मुलायम होतील आणि दाट पण होतील। त्याच पद्धतीने काही जणांच्या चेहऱ्यावर मुरुमांच्या फुटकुळ्या भरपूर प्रमाणामध्ये येतात, तर या मुरुमाच्या फुटकुळ्या घालवण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने उपाय करायचा आहे। संध्याकाळी मेथीचे दाणे भिजायला टाकायचे, सकाळी पाट्यावर वाटून घ्यायचे आहेत आणि त्याचा पेस्ट जो आहे तो आपल्या चेहऱ्यावर लावायचा आहे। आंघोळीच्या आधी 1 तास सुकू द्यायचा आहे आणि त्यानंतर आंघोळ करायची आहे। 2-3 दिवसामध्ये तुमच्या मुरुमाच्या फुटकुळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील। तर अतिशय महत्त्वाची ही वनस्पती आहे मेथी, सर्वांच्या परिचयाची आहे। याचा वापर तुम्ही अवश्य करून बघा, तुम्हाला याचा खूप फायदे होतील। फक्त गरम प्रवृत्तीचे असल्यामुळे 21 दिवसापेक्षा जास्त याचा वापर करायचा नाही। त्याचबरोबर ज्यांना मूळव्याधीची समस्या आहे, म्हणजे रक्त पडत आहे, रक्त मूळव्याधीची समस्या ज्यांना आहे त्यांनी याचा वापर करायचा नाही, त्यामुळे रक्त जास्त पडण्याची शक्यता निर्माण होते। त्याच पद्धतीनं मासिक पाळीमध्ये या मेथीच्या दाण्याचा वापर करायचा नाही, कारण त्यामुळे तुम्हाला अंगावरचं जास्त जाण्याची समस्या निर्माण होऊ शकते। तर ही खबरदारी घ्या आणि अशा पद्धतीने मेथीच्या दाण्याचा वापर करा। आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।